पाहायला मिळते. डोके गावातून झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी ही मॅच भरपूर चांगली या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. इथे आपण पाहतोय 5 ओव्हर मध्ये तुम्हाला जवळपास मिनिमम 4 षटक नवीन 4 गोलंदाज या ठिकाणी वापरावे लागतील. चला या ठिकाणी आपण 5 ओव्हरची मॅच खेळवणार आहोत. त्यामुळे प्रत्येक संघाने थोडस सहकार्य करा, जेणेकरून जितका वेळ वाचवता येईल तितका वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. टाइम इज मनी. वेळी कोणासाठी थांबलेले नाही आणि कधी आयुष्यभर थांबणार देखील नाही आहे. चला बेलवली संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लगेचच पाठवायचा आहे. 2 ड्रीम कार्ड सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 खेळाडू सध्या आपण पाहतोय त्या ठिकाणी दाखल झालेत. एका साईडनं सुशांत आणि त्यांच्या बरोबरीने तुम्हाला पाहायला मिळतील चला बेलवली संघाचे 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लगेचच पाठवायचा आहे. आणि त्याचबरोबर आरके वालिवली या संघाचा देखील 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लगेचच पाठवायचा आहे. चला या ठिकाणी वालिवली संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या समवेत जोडले जातील. त्यानंतर पहिलं षटक ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत. गोलंदाज अमित मस्कर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय शशिकांत आणि त्याच्या साथीनं ऋतुराज, पृथ्वीराज, 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल लॉफ केलाय, उडवलाय अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राइक एंड वरती होता पृथ्वीराज आणि त्याच्या बॅट मधून आलाय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती षटकार. क्या बात आहे. पहिलाच बॉल लॉंग ऑनला जणू काही झेल टिपले असते तर कदाचित तिथे विकेट देखील जाऊ शकला असता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने केलेली चूक ही त्यांना महागात पडू शकते. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना, चुकीला अजिबात माफी नाही आहे. आणि सध्या तरी मी म्हणेन इथे अगदी यावेळेस आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग होता, प्रचंड वेगाने सध्या तरी गोलंदाजी केली जाते. गोलंदाज जमीत आपण पाहतोय पहिला चेंडू वरती जरूर मार पडला आणि त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी दुसरा चेंडू डॉट आलाय. आपण पाहतोय 10 वाजून बरोबर 47 मिनिटांनी पहिला चेंडूची फेकी झाली. गोलंदाज अमित आपण पाहतोय आणि जवळपास इथून जर पागलं तर कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा 5च्या स्लॉट मध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑनला अगदी खेळाडू सजेत. मात्र त्या खेळाडूकडनं पहिल्या बॉल वरती चुकी झाली होती, परंतु या बॉल वरती चुकी होणार नाहीये. तिथे टीपला जाईल फलंदाज होईल फेल. त्या ठिकाणी पृथ्वीराज बॅक टू डग आउट. नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पागला गेला तर पृथ्वीराज जास्त काळ मैदानावरती थांबू शकला नाहीये आणि तब्बल 4 चेंडू फेस केले. त्याच्या बॅट मधून 6 धाबा अगदी संघांसाठी त्याने अकवाडून दिल्या, परंतु पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या 3 चेंडूतून फेस केलेत आणि त्याच्या बॅट मधून फक्त उग्या अगदी 6 धाबा. एक षटकाराने त्याने सुरुवात केली होती. या षटकारामध्ये असं वाटलं होतं की अमित वरती हल्ले चढवले जातील, परंतु कमबॅकिंगची गोलंदाजी सध्या तर राहिली आहे. 3 बॉल मध्ये 6 धावा बनवल्यात, परंतु अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राइक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील सागर. इथून सागरला आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी हीच सोपवावी लागेल. 3 बॉल शिल्लक येते षटकातील. ओव्हर पिच बॉल होता. इथे आपण पाहतो हुक करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय अगदी गोलंदाज. इथे आपण पाहतोय अमितने केले कमबॅक. बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा धक्का. टीम आपण पाहतोय आरके वालिवली या संघाला फलंदाज बाद.
बेलवली संघाला लागणार हा दुसरा धक्का या ठिकाणी पाहतोय आपण अगदी 6 धाबा दफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अमितनं भरपूर चांगली सध्या तरी गोलंदाजी केली आहे. आपण पाहतोय बेलवली संघाच्या कोणत्या खेळाडूला एखादा हा डाव सावरणं गरजेचं आहे, परंतु हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय प्रचंड वेग होता, सरळ एसटी अगदी शरीरावरती जाऊन नदळणारा बॉल ते आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाले एकापेक्षा काही नसणार आहे. 7 धाबा दफलकावरती. धाबा कशा उद्या परंतु धाबा येणं सध्या तरी गरजेचं आहे. अगदी 5 षटकांमध्ये 50 पेक्षा धावा बनवल्या तर इथून मी म्हणेन आरके वालिवली संघाला कदाचित लढू शकतील, परंतु इथून आपण जर पाहिलं गेलं तर 5 चेंडूंच्या आतापर्यंत फेकी होत असताना पाहायला मिळाली. 7 धाबा दफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय लेफ्ट हँडेड फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील शशिकांत आलेत, ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. अगदी तुषारचा विचार केला तर त्याने एक चेंडू फेस केला होता. लेग बायच्या माध्यमातून एक धावा आली होती, पण शेवटचा बॉल स्टील टू गो. हो, यावेळेस स्टॉप केलाय. आपण पाहतोय पॉइंट मध्ये चेंडूला ढकलला गेलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम सध्या तरी शशिकांतनं केलंय. इथे आपण पाहतोय शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती मिळाली एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीने षटक क्रमांक पगला इथे झाले संपन्न. आणि आपण पाहतोय 2 बाद 8 धाबा दफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भाबरता आलेत. पहिलं षटक हाताळलं अमितनं. अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता फलंदाज पृथ्वीराजनं, परंतु कोणत्याच गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती षटकार टोकल्यानंतर आवडत नाहीये. त्याने देखील कमबॅक केलं. जणू काही 5 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या. एकंदरीत विचार केला पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय. 8 धावा दफलकावरती आहेत. मात्र अशा पद्धतीनं बॅटिंग केली तर 40 पेक्षा धावा बनवू शकतात, परंतु इथून आता गोलंदाज भाबर त्याला कमबॅक करावा लागेल. चला, बेलवली संघाचा 12वा प्रतिनिधी जो कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये नाहीये, त्यामुळे तुम्हाला इथून 2 रनची पेनल्टी देण्यात आली आहे. आपण पाहतो या ठिकाणी कंपल्सरी चेस. चला, 12वा प्रतिनिधी जो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जेव्हा येईल तेव्हा तो खेळाडू संपूर्ण ड्रेस कोड मध्ये हवा आहे, हे देखील लक्षात असू द्या. आणि तिथे तुम्हाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल. हा बॉल पुन्हा एकदा टाप केलाय. आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या मधून अगदी चेंडूला भेदून दिलाय, परंतु लॉंग ऑफ वरून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. तिथे मिळेल एक धाव. एका धाब्याच्या मध्येने आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळते 9 धाबा. चला, बेलवली संघ या ठिकाणी तुम्हाला पेनल्टी दिली जाणार नाहीये. कदाचित आता 12वा प्रतिनिधी हा संपूर्ण ड्रेस कोड चला या ठिकाणी बेलवली संघ तुम्हाला 2 रनची पेनल्टी आहे. कदाचित 1 ओव्हर इथे संपल्यानंतर तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झाला, त्यामुळे तुम्हाला इथे 2 रनची पेनल्टी देण्यात येईल, हे देखील लक्षात असू द्या. जेव्हा आरकी वालिवली हा संघ बॅटिंग करेल तेव्हा तुम्हाला पॉवरप्लेच्या षटकामध्ये जितक्या धावा होतील तिथून तुम्हाला 2 धावा त्या ठिकाणी तुमच्या अगदी स्कोर कार्ड मध्ये जोडल्या जातील. हा बॉल इथे आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील, अगदी पाय टाकलेला बॉल इथे आपण पाहतोय. फाईनला त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात धावा मिळत आहे. त्या ठिकाणी 2 अगदी लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतात. तिथे 2 या 2च्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या दफलकावरती पुढे सरकील डबल डिजिटल मध्ये 11 धावा दफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. एक्स्ट्रा पोल मधील हा सामना आपण पाहतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय.
आरकी वालोली बनाम बेलवली असा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु मिड विकेटला फार मोठी गॅप आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषारच्या बॅट मधून आलाय हा दमदार स्ट्रोक चौकार. पहिल्या षटकामध्ये जरूर कमबॅक केलं गोलंदाज अमितनं. त्यानंतर आपण पाहतोय भावार्थ आलेत. अजून काही पहिला चेंडू डॉट फेकला होता. त्यानंतर सिंगल त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 2 धावा पाहायला मिळाला आणि या चौथ्या चेंडूवरती चौकार डोकला. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर ऑन द बोर्ड 15 रन्स. परंतु हा बॉल आपण पाहतोय अगदी यस्टन वरती हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय लागणारा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना बेलवली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये अडचणीत सापडलाय. जणू काही इथून परतावं लागेल. फलंदाज तुषार बॅट्समनला फलंदाज बाद. तीन फलंदाज बाद झालेत. बेलवली संघ सुद्धा तरी एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये इथून आता बॅटिंग सावरावी लागेल. कदाचित एखाद्या खेळाडूला या मैदानावरती थांबून राहावं लागेल कारण षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती गोलंदाज भावार्थ सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. 15 धावा दाफलकावरती आपण पाहतोय. एका साईडने जर विचार केला तर शशिकांतला सध्या मैदानाच्या आतमध्ये साथ द्यावी लागेल कारण तो मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दाखल झाला तिथून एक सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील. तो इथे आपण पाहिलं गेलं तर अगदी पंच त्यावरती आपल्या निर्णयावरती तरस्त पाहायला मिळाले. पाहता पाहता पॉवर प्लेचं षटक दुसरे देखील संपला. या 2 षटकाच्या अंती प्रथमतः बॅटिंग करत असताना बेलवली संघ जाऊन पोहोचलाय 3 बाद 15 धावा दाफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. परंतु या षटकामध्ये जर पाहिलं गोलंदाज भावार्थाने केले कमबॅक. तब्बल 7 धावा त्याने खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी सध्या तर राहिली गेली आहे. याही षटकामध्ये आपण पाहिलं एक महत्वाचा गडी त्याने बाद केला. तुषार सारख्या फलंदाजाला परतावा लागला. तर आपण पाहतो पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 गोलंदाज तयार. या ठिकाणी पाहायला मिळतील थोडस या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर इथून क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फेरबदल करत असताना आपण पाहतोय आरके वालोली संघ जणू काही 2 षटकामध्ये 15 धावा बनवल्या गेल्यात. परंतु या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण एकदम पाहतोय गोलंदाज तयार अमित ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं. अगदी जबाबदारीने ते षटक होतं. जणू काही पहिल्याच बॉलवरती षटकार टोकल्यानंतर लगेच त्याने कमबॅक केलं होतं. तर कोठातील 3रं षटक आणि स्पिल मधील 2रं षटक घेऊन आलाय गोलंदाज तयार अमित. मोठं विकेट आपण पाहतोय. अगदी जो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये सलामीवीरला आलाय शशिकांत. मात्र त्याला चेंडू आता डॉमिनेट केलाय. अर्थातच तिथून चेंडू डॉट फेकत असताना पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये 40 पेक्षा धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. परंतु सध्या आपण पाहतो या ठिकाणी अमित भरपूर चांगली सध्या तरी गोलंदाजी करतोय. हा बॉल आपण पाहतोय अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. सध्या तरी मी म्हणेन गोलंदाज अमित शशिकांत या फलंदाजाच्या माइंड मध्ये खेळतात. कोणत्याच पर्यंत इथून आतापर्यंत मोठा फटका सध्या तरी मारून दिला जात नाही. सलगचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात. प्रॉपर यॉर्कर या ठिकाणी आपण पाहतोय खोदून काढलाय. अगदी क्रिकेट मधला सर्वात सेफ झोन फटका एकदा कंप्लीट केली मात्र सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय फलंदाज शशिकांतनं. आणि त्या ठिकाणी फक्त मिळेल 1च धाव. एकापेक्षा काही नाही. 16 धावा दाफलकावरती. धावा कशा होत्या परंतु धावेनं सध्या तरी बेलवली टीम साठी बेटर ठरू शकते. आम्ही नेहमीच म्हणतो ना क्रिकेटमध्ये धावा आणि आयुष्यामध्ये पैसा किती असला तरी माणूस कधीच समाधानी नसतो. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना गोलंदाज अमित आलेत. काय जबरदस्त सध्या तरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळली जाते. गोलंदाज अमितच्या माध्यमातून आम्ही नेहमीच देखील उल्लेख करतो की तुम्हाला कुठलीच धावत संख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय. अगदी कव्हर मधून चेंडूला उडवलाय. डीप मधून चेंडू बेगावरती क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चेंडूला उचल फेक करीपर्यंत अगदी ताबा मिळतात फक्त या 2. मात्र इथून आता शशिकांत आणि त्याच्या साथीनं अजय तुम्हाला पाहायला मिळते. त्या 2 खेळाडूंना खरं तर एक चांगली विस्फोटक फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल.
कदाचित सकाळच्या सत्रामध्ये इथून धाबा बनणं थोडंसं कठीण जाईल, परंतु जर 40 पेक्षा जर धाबा जास्त बनवल्या तरी देखील या मॅचला मजा येईल, याच्यात मात्र शंका नाहीये. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी झाली. डीप मध्ये चेंडू ढकललाय. अगदी सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, परंतु अजय आणि त्याच्या साथीनं शशिकांत तुम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंना त्याच्या बॅट मधून मोठा फटका येत नाही. सध्या तरी बेलवली टीमला धावांची गरज आहे आणि सध्या आपण पाहतो इथून शशिकांतला एक विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल, कारण जो सलामीवीर आलाय त्याच्यावरती पूर्णपणे अशा सध्या तरी बेलवली टीमच्या पाहायला मिळतात. अगदी त्याच्या बॅट मधून धाबांची गरज आहे. पण जर पाकलं गेलं तर इथून स्लोपर गतीचा बॉल बघते आपण पाहतोय, व्हेरिएशन केलंय, पॉइंट मध्ये चेंडूला ढकलला गेलाय, लॉंगॉफवरून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले, एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु पाहता त्या ठिकाणी अगदी 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता इथून तिसरं षटक कंप्लीट झालंय आणि 18 बॉल इथून कंप्लीट होत असताना धावसंख्या पाहायला मिळते 3 बाद 21 धाबा फलकावरती. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणारच आहोत. रेग्युलर पोल मधील पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल मांजरली आणि त्याच्या अगेन्स्ट गोडसई हे दोन संघाचे कॅप्टन लगेचच आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. गोडसई विपक्ष मांजरली या दोन संघाच्या दरम्यान इथे टॉस केला जाईल. चला पंचांना देखील आम्ही सांगू इच्छितो की प्रत्येक टीमच्या संघटनांकडून वन करा, जेणेकरून 5 षटक तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये फेकावे लागतील. हे देखील लक्षात असू द्या. त्यामुळे प्रत्येक संघाच्या संघटनांकडे हे लक्षात असू द्या की आपण तुमच्यासाठी टाइम अलर्ट असेल. 5 षटक तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये फेकायचे आहेत, हे देखील लक्षात असू द्या. आपण पाहतो या ठिकाणी 3 षटक कंप्लीट झालेत. 21 बाद फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील अजय. अजयने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. हा चेंडू आपण पाहतोय अपस्टिकच्या बाहेर. इथे आपण जर पागला गेला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. व्हाईट बॉल आहे इथे 22 बाद फलकावरती. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती गोलंदाज हरेश आलेत. ओ ब्लॉकरचा बॉल इथे आपण पाहतोय व्हाईट यॉर्कर इथे पाहायला मिळतात. गोलंदाज हरेश पाहायला मिळतात. सध्या तरी आपण पाहतोय दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. 18 बॉल मध्ये 21 धाबा खर्च केल्यात, परंतु आता हरेश वरती देखील सध्या जबाबदारी या षटकामध्ये त्यांना धाबा कदाचित खर्च कमी करायच्या, त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. आपण पाहतोय इथून स्ट्राईक एंड वरती अजय होते आणि अजयने आता स्वतःला इथून मी म्हणेन फक्त सिंगल रोटेट केली आणि शशिकांत वरती आता संपूर्ण आशा दाखवल्यात की या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा आकवण्याचा प्रयत्न असेल. बेलवली संघ सध्या तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. 2-3 फलंदाज बाद झालेत. आपण जर पाकलं गेले तर सध्या तरी 23 बाद फलकावरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू प्रचंड वेगाने शरीरावरती जाऊन नदळलाय आणि तिथे धाबा मिळतील 1 लेग बायच्या स्वरूपात. धाबा कसे होते, परंतु धाबा येणं सध्या तरी महत्वाचं राहील. आपण पाहतोय शशिकांत आणि त्याच्या साथीनं अजय हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. अगदी शशिकांतला देखील मोठ्या फटकांपासून सातत्याने वंचित ठेवलाय. आतापर्यंत विचार केला तर पृथ्वीराज देखील अगदी सलामीवीर आला होता, त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती धमाका पाहिला. षटकार त्याच्या बॅट मधून आला होता, परंतु पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्याकडे पोहोचलाय की या चेंडू वाईट
इथं सकाळच्या सत्रामध्ये कबायत करण्याची संधी सध्या दिली जाते. पण सण त्याच्याकडे आपण पाहिलं गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल एक 25 धाबा अफ्रिकावरती. अगदी आपण पाहिलं गेलं तर अगदी सातत्याने बॅट पासून चेंडू लांब ठेवले जातात अवे फ्रॉम द बॉडी. सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी एक धाब्यांवरती सध्या तरी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक धाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अकवडली जाते. जेव्हा जेव्हा मोठे फटके बॅट मधून येत नाहीये ना तेव्हा तेव्हा तुम्हाला सिंगल आणि डबलला देखील प्राधान्य द्यावं लागतं आणि तेच सुद्धा बेलोली संघाचे दोन्ही खेळाडू करतात. त्यावेळेस पुन्हा एकदा कॉलर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. आपण पाहतोय लॉंग ऑफला खेळाडू वेगाने पोहोचल्यात. फक्त मिळेल तिकडे एकच धाव. त्या ठिकाणी जर पकडलं गेलं तर सिंगल आणि डबलला प्राधान्य दिले जातात. सध्या तरी आपण जर पाकले केलं तर क्रिकेटची लाईफ लाईन सध्या मैदानाच्या आतमध्ये यूज केली जाते. त्यांना माहितीतून 5वं षटक जर टिकून बसलं तर कदाचित 5व्या षटकामध्ये 15 ते 20 धाबा आपण आकवडण्याचा प्रयत्न करू आणि त्याच अनुषंगाने सध्या बॅटिंग करतात. कदाचित हे षटक थोडस लांब लचक देखील राहिलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोला टप्प्याचा बॉल इथे ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. इथे आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षक चूक करतायत. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आरके वालिवली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये चुक्या करत असताना बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धाबा 4. अगदी विचार जर केला तर इथून जिथे एकच धाव होती तिथे या 3 धाबा कदाचित केलेली चूक इथे मागात पडू शकते येणाऱ्या उत्तर भागामध्ये आरके वालिवली संघाला. आपण या ठिकाणी जर पाकलं गेलं तर 4 षटक कंप्लीट झालेत. बराच काळ का होईना सर इथून चौकार षटकाराची भाषा बोलली गेली नव्हती परंतु शेवटच्या बॉलवरती ते चौकार पाहायला मिळालाय. स्ट्राइक एंड वरती अजय होते. अजयच्या बॅट मधून एक चौकार आलाय. आपण पाहिलं गेलं तर अजयची एक नामांकित खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याने आतापर्यंत साकारली आहे. 6 बॉल तो खेळलाय आणि त्याच्या बॅट मधून अगदी 8 धाबा इथे 9 धाबा दाफलकावरती त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळतात. 30 धाबा दाफलकावरती आहेत. अजून या षटकातील किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये इथून सर 15 ते 20 धाबा आल्या तर एक सन्मानजन्य स्कोर उभारू शकतोय बेलवली हा संघ. परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील पवन आलेत. स्ट्राइक एंड वरती लेफ्ट हँडेड फलंदाज शशिकांत. त्यावेळेस आपण पाहतो पाठची लिडिंग इस्टांच्या पाठीमागे विकेट किपर कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. या ठिकाणी आपण पाहतो शशनच्या खेळीचा पारीचा अंत होत असताना फलंदाज बाद होईल शशिकांत. बॅक टू द पवेलियन. अगदी शशिकांतचा विचार केला तर 9 चेंडू तो खेळला आणि फक्त टीम साठी त्याने अवघ्या 90 धाबा त्याने ऐकवडत असताना पाहायला मिळाला. खरं तर बेलोली संघांकडून आशा देखील होत्या की शशिकांत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धाबांचा इथून पाऊस पाडू शकतोय परंतु आज शशिकांतची पाहिजे तशी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली नाही. पाहतो या ठिकाणी 4 फलंदाज बाद झालेत. शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हर मध्ये इथून जास्तीत जास्त धाबा आकवडण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथून आपण पाहतोय युनिट नंबर 5 वरती युनिट नंबर 6 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुशांत परंतु या वेळेस आपण पाहतोय सुशांत देखील स्ट्राइक एंड वरती होता. अगदी क्रिकेटचा ब्लॉक हॉलचा चेंडू आणि क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त लागणाऱ्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक दुसरा धक्का म्हणजे अर्थातच टीम पूर्णपणे ढासळली. इथून आपण पाहतोय 5 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करत असताना बेलवली संघ फलंदाज बाद. जवळपास इथून 5 फलंदाज बाद झालेत म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये आता बेलवली संघ पूर्णपणे ढासळलाय. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इंडिया नंबर 7 वरती राजेश आलेत. राजेश साळवी स्ट्राइक एंड वरती असतील. अजूनही या षटकातील 4 बॉल शिल्लक. या चेंडूवरती जर इथून विकेट आली तर विकेट हॅट्रिक संपादित करू शकतोय गोलंदाज पवन परंतु स्लोवर गतीचा बॉल व्हेरिएशन दाखवलं गोलंदाज पवनना.
सध्या मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सातत्याने पागलं गेलं तर कोणत्याच गोलंदाजाला जास्त मार या ठिकाणी पडला नाही. कदाचित या षटकामध्ये अपेक्षा देखील होत्या शशिकांत कडनं, परंतु शशिकांत देखील लवकर बाद झाला. त्यानंतर पण पाहतोय अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लवकर ते खेळलेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी स्ट्राईक घेण्यासाठी धडपडत होते फलंदाज अजय, परंतु तिथून फलंदाज बाद व्हावं लागेल राजेश या फलंदाजाला. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 विकेट या ठिकाणी संपादित केलेत गोलंदाज पवनना. यावेळेस आपण पाहतोय वेगवान तेज तर्रार गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आपण पाहतोय या ठिकाणी अगदी 5 चेंडू मग विचार केला तर इथून 3 विकेट आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. कदाचित हा चेंडूतून निर्धाव फेकला तर आजच्या दिवसामध्ये एक नवीन विक्रम राहू शकतोय गोलंदाज पवन या खेळाडूच्या नावावरती. या चेंडूवरती विकेट आली तरी देखील एक विक्रम राहू शकतोय, परंतु इथून शेवटचा बॉल आहे आणि स्ट्राईक एंड वरती गिरीश. यावेळेस आता अगोदरच खेळले वॉट अ परफॉर्मन्स सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 6 चेंडू मध्ये 3 विकेट आणि 3 चेंडू डॉट. पवनची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये हाताळली. शेवटच्या षटकामध्ये जर धाबा जास्त आल्या असत्या तर कदाचित तिथे 40 पेक्षा धाबा बनवू शकल्या असत्या, परंतु गोलंदाज न केले कमबॅक पवन. वेल डन, भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. तब्बल आपण पाहिलं गेलं तर इथून अगदी 30 बॉल मध्ये इथून 6 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 31. 31 धाबा दाफलकावरती, परंतु येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज आरके वॉलिलो या संघाला. परंतु या धाबा कशा बनल्या जातील की रोखल्या जातील ठोकल्या जातील मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहणार आहोत. परंतु कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सबारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. चला आपण रेग्युलर गटातील पहिले मॅच या ठिकाणी खेळवणार आहोत. एका सेटने मांजरली आणि त्याच्या अगेन्स्ट गोटसई दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. चला आपण या ठिकाणी जर पाकले केलं तर बेलवली संघाला 2 रनची पेनल्टी होती. कदाचित आरके वॉलियो या संघ जेव्हा बॅटिंग करेल तेव्हा पापरपेच्या षटकामध्ये जितक्या धाबा होतील त्यापेक्षा आपण 2 धाबा पेनल्टीच्या ऍड करू आणि तिथून धावा पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत दाफलक पोहोचवलं जाईल. जा पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील प्रसादजी सबारे सर. थँक्यू सो मच. हॅलो 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 थँक्यू सो मच सोनू सर. चला या ठिकाणी लगेच आम्ही दोन्ही संघांना विनंती करू आपण टॉस साठी यायचं आहे. रेग्युलर गटातील पहिली मॅच एका बाजूला पाहिलं तर मांजरली विजय यांचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर गोटसई. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये आणि टॉस साठी लगेच व्यासपीठा समोर यायचं आहे. हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर का दोन्ही टीम न जर का या ठिकाणी टॉस साठी आले नाहीयेत, जेव्हा मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग सुरू होईल पहिला चेंडू पडेल तेव्हा नक्कीच षटक देखील कमी करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे, कारण की सातत्यानं या ठिकाणी आपल्याला मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. चला मांजर टीम, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत या ठिकाणी आपण टॉस करूयात. देबा भोईर यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला या दोन्ही टीम कॅप्टन आपण समोर यायचं आहे.
यस कविदास भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. यस या ठिकाणी टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला जो म्हणजेच गोडसाई संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे. चला दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे की 5 षटकांचा सामना असेल. मॅच ऑन. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. एक्स्ट्रा पोल मधली ही मॅच पहिल्या सत्रात पाहिलं तर तब्बल अवघ्या 30 बनल्या गेल्या आणि 31 धावसंख्येचे हे टार्गेट आहे. अगदी ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खरं तर अगदी गोलंदाजी करत असताना आर के वालिवली संघाने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि तशाच प्रकारे आता इथून स्वर्गीय प्रदीप इलेवन बेलवली संघाला देखील तशाच प्रकारचे काहीतरी आता गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. सातत्यानं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा गणरायाला वंदन करत असताना पुन्हा एकदा आपण जाऊयात या मॅचच्या दिशेने. आजच्या या स्पर्धेचा विचार केला तर दिवस क्रमांक 14 आहे आणि या ठिकाणी ही पहिलीच मॅच. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. अगदी आमचे सर्वांचे आवडते ऑफिशियल स्कोरर राजेश सालवी सर त्यांना देखील या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. त्यांना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने जेव्हा जेव्हा कॉम्बॉक्स मध्ये असतात तेव्हा नक्कीच ते असल्यानंतर वातावरण अगदी वेगळं असतं. चला मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पहिला षटक फेकण्यासाठी स्वर्गीय प्रदीप इलेवन बेलवली या संघाकडनं गोलंदाज सागर आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हरीश आणि अतिश. गेम ऑन. मॅच ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. 31 हे टार्गेट आणि पहिलाच बॉल. इथे फटका फसलाय. जेलची संधी होती असं वाटलं होतं की या ठिकाणी कॅच कॅरी केली जाईल परंतु तिथे खेळाडू थोड्याशा उशिराने पोहोचले. अगदी त्यांच्या आब्याच्या बाहेर हा झेल आणि त्यानंतर पहिल्याच बॉल वरती 2 धावा कंप्लीट केले जातात. 5 षटकांचा हा देखील सामना आहे. अगदी पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 30 बनल्या गेल्या आणि आता इथून 31 धावसंख्येचा पाठलाग सध्या करत असताना टीम आर के वालिवली संघ. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना अगदी बॉल पाहिलं तर भरपूरच बाहेर. वाईटचा इशारा पंच मैदानाच्या आतमध्ये करत असताना अवांतर धाव इथं मिळते. अगदी बेलवली संघाला अगदी या एक्स्ट्रा धावा आहेत त्या इथून वाचवाव्या लागतील. ऑन साइडला खेचलाय. फटका प्रतिम आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. इनफिल्डला बेधून बॉल आउटफील्ड मध्ये. बॉल सीमारेषा बाहेर. 4. धावा इथनं मिळतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते ती 7 या फलकावरती. ताबडतोड इथून पाठलाग करण्याचा प्रयत्न इथून आर के वालिवली संघ करतोय. इथे फटका पुन्हा फसला. जेलची संधी आहे तिथे खेळाडू पोहोचतायत परंतु इथे जजमेंट मात्र करता आलं नाहीये. अगदी सोपी कॅच होती. कॅच या ठिकाणी ड्रॉप केली जाते परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जवळ 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी या ठिकाणी प्रदीप इलेवन बेलवली संघाच्या माध्यमातून सध्या तरी मित्रमंडळानं लेझी क्रिकेट खेळलं जातं. मॅच ऑन. यॉर्कर लेन. फटका हा देखील दमदार आहे. फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलं सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. अतिशच्या बॅट मधून हा पहिला चौकार. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये ताबडतोड फलंदाजी केली जाते.
चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14 या धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ अर्धा रस्ता पार केला जातोय. गुडलँड स्पॉटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन फेक केलं होतं, परंतु तदनंतर इथे हा निर्धाव चेंडू आहे. येस, अजून एक चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. अगदी गोलंदाजाचा विचार केला तर जवळजवळ आतापर्यंत 6 बॉल फेकलेत, परंतु एक वाईड देखील आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक केलाय. हा देखील फटका चांगला आहे. अगदी स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय बॉल सीमारच्या बाहेर. आणखीन एक दमदार स्ट्रोक, आणखीन 4 धाबा. चला या ठिकाणी पहिलं षटक कंप्लीट झालं आणि ज्या पॅनल्टीच्या धाबा आहेत त्या देखील आता या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या तर 18 आणि 2 पॅनल्टीच्या म्हणजेच टोटल 20 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. वीस धाबा मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी बनल्या गेल्यात. आता इथून समीकरण अगदी सोपं झालं मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच RK11 वालुली संघाला अजूनही सामना जिंकण्यासाठी इथून 11 धावसंख्येची गरज आहे. लवकरात लवकर मॅच संपवण्याच्या उद्दिष्टानं मैदानाच्या आतमध्ये RK वालिवली संघ बॅटिंग करतोय. सध्या तरी एकतर्फी हा सामना मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांच्या माध्यमातून एक्स्ट्रा पोल मधली ही मॅच स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आयोजित जय हनुमान चषक 2025-26 हे पर्व. गुडलँड स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने यशपंचांचा इशारा देखील तो झालाय, अर्थातच व्हाईट बॉल. इथे वारंवार सातत्याने आपण पाहतोय एक्स्ट्रा देण्याचं काम बेलवली संघ करतोय. अगदी स्क्रीनवरती पाहिलं टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने हा चेंडू. 21 धाबा धावफलकावरती आहेत. सामना जिंकण्यासाठी आता इथून 10 धावसंख्येची गरज. ओव्हरपिच बॉल ऑन सेटला खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज आहे त्या ठिकाणी जज करतोय. जजमेंट इथे चांगलं आहे आणि आता इथून हा पहिला विकेटचं पतन. हरेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती अमित यांना आपण पाहतोय. सामना पाहिला तर अगदी एकतर्फी होतोय मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पाहिलं तर येणारे 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. सिंगल डबल न देखील या ठिकाणी सामना जिंकू शकतोय. RK वालुली संघ इथे पुन्हा एकदा फटका फसला, परंतु बॉल गॅप मध्ये आहे. अगदी तिथे पाहिलं जर खेळाडू पोहोचतील, परंतु त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा. फटका अप्रतिम होता, अगदी फुल लेनचा बॉल आणि त्यावरती आपण पाहिलं तर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करण्यात आलं आणि तिथे पाहिलं तर अगदी साइड स्क्रीनच्या वर्ण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 25 धावा. यॉर्करले या ठिकाणी राजेश यांच्या माध्यमातून मात्र जोरदार अपील केली जाते, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अगदी वातावरण बनवतात. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 धावसंख्येची गरज, परंतु इथे हा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बीट अर्थातच सबमरीन डिलिव्हरी आणि इथून आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. अगदी वालवली आणि बेलवली संघ म्हटला तर अगदी दोन्ही संघ नक्कीच दोन्ही संघांचे मात्र मैत्री भरपूर चांगले आहे. ऑन साइडला खेचलाय फटका इथे दमदार आहे. यस, हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच विनिंग हा फटका मैदानाच्या आतमध्ये अमित यांच्या बॅटमधून षटकार. सामना जिंकलाय RK वालिवली संघाने, अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम
बिलबली संघ. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे आणि एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण जाऊयात या मॅच समीरकडे, जिथे कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहिला आहे ते देखील आपण पाहूयात.